गुरुदेव दत्त. नमस्कार भाविक श्रोता. हे मान्यवर, सविनय सुस्वागतम आहे आपलं. श्री केशवानंद सरस्वती आश्रम ट्रस्ट आणि श्री दत्तमाऊली भाविक मंडळ आपण सर्व उपस्थित भाविक जणांचे श्री दत्त जयंती महोत्सव आनंद पर्वणी 2012 मध्ये आत्मिक वंदन आणि अभिनंदन करत आहे. श्री वासुदेव सभा मंडपातली गोकुळात श्री दत्त व कृष्ण म्हणजेच विवेक आणि नीती यांच्या अनुपम संगमावर गोवर्धन पर्वताच्या सानिध्यात वेगवेगळ्या स्वराभिषेकांचा आनंद आपण आज घेणार आहोत. रात्रंदिवस आपण सर्व ही एकच गोष्ट विचार करत असतो की आपल्याला सुख शांती कशी मिळेल. सुखासाठी पद, पैसे, प्रतिष्ठेच्या मागे डोळे अशी लावून धावपळ करत असतो. तरीही परिणाम काय? शून्यच. सुखाचे ते स्वप्न लहान लहान अडचणीने खिन्न होऊन जाते आणि उरते ती फक्त सुखाची असंतुष्ट तृष्णा आणि निराशेचे पहाड. निराशेच्या यावेळी आपण कोणाला दोष देतो? आपल्या नशिबालाच ना. परंतु प्रत्येकदा फक्त नशिबाचाच दोष असतो का? नाही. जर थोडा विचार केला तर जाणवेल की आपणच कुठेतरी कदाचित चुकलो. आपले वडील पूर्वज कामाच्या कितीही व्यापात असले तरी देवाचे स्मरण किंवा त्याचे आभार मानून भक्तीचा मार्ग विसरायचे नाही. आपण काही विचार न करता एकदम कार्याची सुरुवातच करतो आणि योग्य परिणाम न आला की उरते ती फक्त निराशा. यशासाठी नुसता पुरुषार्थ हा पुरेसा नाही, त्याला लागते तर देवाची कृपा आणि साथ. भक्त हो, हे आपल्याला जाणवलंच असणार की सुख शांती आणि समृद्धीसाठी देवाची कृपा ही हवीच. देवाला काय? भक्ताची भक्ती हीच कोणत्याही मार्गाने मिळे ते प्रमुख असतं. आपला सर्वांचा ईश्वरावर विश्वास आहे. ईश्वर सर्व सृष्टीचे सृजन करता व पालन करता आहे. तर अशीच स्तुती किंवा ईश्वराची प्रार्थनासाठी भक्तांनी संगीताचा हा मार्ग निवडलेला आहे. तर अशाच भक्ती संगीताची सुरुवात आज आपण करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रस्तुतीसाठी स्वागत करूया टाळ्यांनी पंडित कैवल्य कुमार गुरव यांचा. पंडित कैवल्य कुमार गुरव यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करीन श्री अभिजित शर्मांना. तबलावर संगत करत आहेत श्री हितेंद्र दीक्षित. यांच्या स्वागतासाठी येत आहे श्री अतुल बनवडीकर. हार्मोनियमवर साथ देत आहेत श्री उदय कुलकर्णी. यांचे स्वागत करतील श्री सुधाकर दुबे. पखावजवर साथ देत आहेत श्री विठ्ठल राजपुरा आणि यांचं स्वागत करतील श्री अवनीत सिंग. आणि झांजवर आपला साथ देत आहेत श्री सचिन आयचित. यांचं स्वागत करतील श्री प्रणव पैठणकर.
सुरुवात करूया आजच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रस्तुतीची. रसिक हो, नमस्कार. सुरुवातीला आवाज तापून घेण्यासाठी फक्त एक 15-20 मिनिटं, जास्त मी तुम्हाला कंटाळत ठेवणार नाही. फक्त एक 15-20 मिनिटात बागेश्वरी गाऊन मग आपण भजनाकडे येऊया. म्हणजे सुरुवातीला मी धारवाडमध्ये राहीन, मग नंतर इंदोरला येईन.
I